राज्यामध्ये 10 मार्च पासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू होण्याची शक्यता आहे। फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढतेय आणि त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांनी केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये शाळा सकाळी सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे। आता राज्यात देखील त्याची अंमलबजावणी होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये। पाणी टंचाईच्या विरोधात वाशिमच्या रिसोड पंचायत समितीवर महिलांनी धडक दिलेली आहे। मात्र या ठिकाणी रिसोड पंचायत समितीचे BDO हजर नसल्यामुळे महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी कर्मचाऱ्यांनाच धारेवर धरलं। मोप गावामध्ये 3 वर्षांपासून पाणी टंचाई असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते। नांदेड शहरात अनेक भागामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। कचरा उचलणाऱ्या ठेकेदारचे आणि महापालिका प्रशासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतंय। या कचऱ्याच्या समस्यांमुळे शहरातील नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय। रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी टेम्पो अडकला होता। स्थानिक ग्रामस्थांकडून पिकअप टेम्पो काढण्याचे प्रयत्न सुरू झाले, मात्र समुद्राला आलेलं उधाण आणि उसळणाऱ्या लाटांमुळे स्थानिकांचे प्रयत्न असफल ठरत आहेत। दोरीच्या सहाय्याने टेम्पो समुद्राच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना शिंदे गटाच्या मागासवर्गीय विभागाने धरणं आंदोलन केलं। गरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुलढाण्यामध्ये बौद्ध समाज बांधवांनी आंदोलन केलं। महाबोधी महाविहार 1949चा व्यवस्थापन कायदा रद्द करा, महाबोधी महाविहाराचं संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावं, या प्रमुख मागण्यांसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे। नाशिकच्या मालेगावमधील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही धडक मोर्चानं बिराड आंदोलन केलेलं आहे। आदिवासींच्या इनामी जमिनी हडपणाऱ्या भूमाफिया आणि आदिवासींना दमदाटी करणाऱ्या कॅम्प पोलिसांच्या विरोधात कारवाईची मागणी त्यांनी केली। प्रशासनानं दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। अकोल्यात आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लॉंग मार्च काढला। वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी काही नियम बंधनकारक करावे तसंच इतर मागण्यांसाठी हा एल्गार पुकारण्यात आला। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये काँग्रेसनं भाजप विरोधात एक दिवसीय धरणं आंदोलन केलेलं आहे। निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन जाहीरनाम्यातून देण्यात आलं होतं। ते आश्वासन पूर्ण करण्यासह इतरही मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक झाले। शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांच्या अवजारांना जीएसटी माफ। बातमी बीडमधून समोर येते। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी उपोषण तुर्तास स्थगित केलेलं आहे। महादेव मुंडेंची हत्या करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची त्यांनी मागणी केली। महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळीमध्ये भर चौकात हत्या झाली होती, मात्र त्यांचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत। याबाबत त्यांनी आरोपींच्या शोधाबाबत आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित केल्याचं सांगितलं आहे। त्यानंतर मी कालावधी देणार नाही, शेवटचा कालावधी असणार त्यांना ही 1 महिन्याचा। हा, त्यांना सांगितलंच आहे ना, 1 महिन्याच्या अगोदर जर आरोपी अटक केले तर ठीकच आहे, नाही तर मग अजून आंदोलन होतील, अजून उपोषण होतील, पण न्याय जोपर्यंत मिळत नाही तोवर मी लढतच राहणार। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढलेला आहे। शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला योग्य हमीभाव, थकलेला पीक विमा, सिंचन अनुदान आदी मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीने हा एल्गार मोर्चा काढला होता। यावेळेस महायुती सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली। ठाकरे गटानं यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला। सत्तेत येण्यापूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याच्या मागणीसाठी जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदेंच्या नेतृत्वात 2 तास आंदोलन करण्यात आलं।
सरकारनं दिलेला शब्द न पाळल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ठाकरे गटानं दिलेला. महाराष्ट्रामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आले. पालघरमध्ये चालत्या इलेक्ट्रिक बाईकला आग लागली. खानपाडा परिसरात ही घटना घडली आहे. चालकानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीमध्ये इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाली. अकोल्यात एका विद्युत रोहित्र्याला आग लागली होती. विद्युत रोहित्र्यामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली. आगीत विद्युत रोहित्र पूर्णपणे जळालेलं आहे. त्यामुळे गवळीपुरामध्ये विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. पुढील 4 ते 5 तास विद्युत पुरवठा बंद राहणार आहे अशी माहिती महावितरणनं आता दिलेली आहे. बहुत भयंकर भड़कती जा रही ना वो. उन्हाळा सुरू झाल्यामुळे शीतपेय अनेक जण पित आहेत. मात्र तुम्ही पित असलेल्या शीतपेयामध्ये काचा आणि कचरा असू शकतो. कारण एका शीतपेयाच्या कंपनीमध्ये धाड टाकल्यानंतर काचा आणि कचरा आढळून आलेला आहे. अंबरनाथमध्ये शीतपेयाच्या कारखान्यात मनसेनं धाड टाकली होती आणि त्यावेळेस बाटलीत काचा आणि कचरा आढळून आला. यानंतर अन्न औषध प्रशासनाकडे शीतपेयांचे नमुने पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही शीतपेय पित असाल तर सावधान व्हा. आमचे बदलापूरचे पदाधिकारी किरण भगत हे रिक्षा चालवतात. एका हातगाडीवर उभ्या असला त्यांनी ड्रिंक्स विकत घेतलं. त्या ड्रिंक्समध्ये काच आढळली. त्यांनी अजून 2 बाटल्या घेतल्या असतात. त्यांना त्यात घाण आढळली. अंबरनाथ नगरपालिकेचे जे बेघर निवारा केंद्र आहे त्याच्या समोर असल्या कारणाने आम्ही तिथे नगर अधिकाऱ्यांना बोलून त्याची पाहणी केली असता अशा खराब बाटल्या तिथे आहेत. आणि आरोग्य डिपार्टमेंटला आमची एक विनंती आहे का ही लहान पोरं पिऊन त्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे, तर अशा फॅक्टऱ्या शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करायची अशी मनसेतर्फे आम्ही मागणी करत आहोत. आणि एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते आहे. तानाजी सावंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. तानाजी सावंत नाराज होते अशी देखील माहिती समोर आली होती. आणि त्यानंतर आता तानाजी सावंत हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जात आहेत. तानाजी सावंत हे माजी मंत्री आहेत आणि ते आता देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. शिंदे गटाचे तानाजी सावंत सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. या भेटीचं नेमकं कारण काय हे अद्यापही समोर आलेलं नाही. तानाजी सावंत हे सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि इथं तानाजी सावंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. तानाजी सावंत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते आणि त्यानंतर आता माजी मंत्री तानाजी सावंत सध्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आहेत. पाहूया आता 36 जिल्हे 36 रिपोर्टर. शिरपूर शहादा रस्त्यावर हिंगणी गावाजवळ भरधाव आयशरनं शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिलेली आहे आणि या अपघातात 20 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय तर 15 विद्यार्थी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे. लातूर नांदेड महामार्गावरील नांदगाव पाटी इथं एसटी बसचा भीषण अपघात झाला. एसटी बस समोर अचानक दुचाकी समोर आल्यामुळे बस उलटी होऊन अपघात झालेला आहे आणि या बसमध्ये तब्बल 42 प्रवासी हे प्रवास करत होते तर अनेक जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये विम्याच्या पैशांसाठी बापाचा मुलानं आणि पत्नीनं खून केलेला आहे. पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत तसंच उसनवारीवर घेतलेले पैसे परतफेड करणाऱ्यांच्या तगाद्याला कंटाळून ही हत्या करण्यात आली. या घटनेमध्ये अपघाताचा बनाव करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी अधिक तपास करून खुनाचा हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय. पुण्याच्या बहुळ दरोडा प्रकरणातील आरोपींनी पिंपरी पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. यावेळेस पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह एक फौजदार जखमी झालेला आहे. स्वसंरक्षणासाठी उपायुक्त पवार यांनी दरोडेखोरांच्या पायावर गोळी मारली. ही घटना चाकणमध्ये मध्यरात्री घडली असून आरोपी चिंचोशी गावात दरोडा टाकणार असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणमध्ये एक महिला आणि अल्पवयीन मुलगी रिक्षात बसलेल्या महिलांचा फायदा घेत दागिने आणि मोबाईल घेऊन चोरून पसार व्हायचे. या महिलेच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या या महिलेनं भिवंडी शहरात देखील
अनेक गुन्हे केल्याचं आता समोर आलेलं आहे. धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलेच्या पर्समधून लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या कल्याण पोलिसांनी आवळल्या आहेत. महेश घाग असं चोरट्याचं नाव आहे. या प्रकरणी आरोपीकडून 9,68,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अहिल्यानगरमध्ये विविध एटीएम मध्ये फ्रॉड करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून विविध बँकांच्या ग्राहकांचे तब्बल 69 एटीएम कार्ड आढळून आलेले आहेत. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलं असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी 7 आरोपींपैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केली. यापैकी 3 आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलंय. 3 आरोपींना 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अनिकेत भोईर, किरण माळी आणि अनुज पाटील अशी त्यांची नावं आहेत. एक जण अल्पवयीन आहे. अनिकेत भोईर हा मुख्य आरोपी आहे. तर आपण बघतोय छेड काढणाऱ्या तिघांना आता अटक करण्यात आलेली आहे. 5 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे. रक्षा खडसे यांच्या मुलींची छेड काढण्यात आली होती. 5 मार्चपर्यंत त्यांना आता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीनं आत्महत्या करावी वाटते असं सांगितलंय. ही माहिती वकील असीम सरोद यांनी दिली. पीडितेबद्दल असंवेदनशील विधानं करू नये. पीडितेनं पैसे घेऊन शारीरिक संबंध ठेवले होते असा काहींनी आरोप केला होता. त्यामुळे पीडितेला नाहक त्रास होत असल्याचं असीम सरोद यांनी म्हटलंय. स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेची डीएनए चाचणी पूर्ण झाली. एसटी बसमध्ये आढळून आलेल्या केसांच्या आधारे डीएनए चाचणी करण्यात आली. बलात्काराचं कृत्य झालेला बसची फॉरेन्सिक्स विभागाकडूनही तपासणी करण्यात आली होती. या तपासणी दरम्यान एसटीमध्ये काही केस देखील आढळून आले होते. सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट बस डिपोतील अत्याचाराप्रकरणी सरकारच्या बेजबाबदारपणाचा निषेध केलेला आहे. संबंधित मंत्र्यांना संवेदनशील व्हावे असा आवाज उठवला आहे. वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांबाबत सरकारकडून योग्य पावलं उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसह छेडछाडीच्या इतर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी जळगावात शिवसेना रस्त्यावर उतरली. जळगावमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि महिला जिल्हाप्रमुख सरिता माळींनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय होईल असं महायुतीचे नेते सांगत होते. मात्र महायुतीच्या सरकारमध्ये याबाबत कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे निवडणुकीत दिलेल्या 2100 रुपयांच्या हप्त्याच्या वचनाचं काय असा सवाल आता विचारला जातो आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या म्हणजेच 8 मार्चला मिळणार आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता कधी द्यायचा त्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. इंडियाज गॉट लेटेंट या प्रकरणी रणबीर अलाहाबादी याला सर्वोच्च दिलासा मिळालेला आहे. अलाहाबादी याला शो सुरू करण्यासाठी न्यायालयानं परवानगी दिली. मात्र त्यासाठी कोर्टानं काही अटी आखून दिलेल्या आहेत. सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी हायकोर्टात धाव घेतली. विशेष न्यायालयाने गुन्हा नोंदवण्याच्या दिलेल्या आदेशाला याचिकेतून आव्हान देण्यात आलेलं आहे. शेअर बाजारातील कथित फसवणुकीप्रकरणी माधवी बुच आणि इतर 5 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश एसीबीनं दिलेले आहेत. पुण्यातील गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी करण्यात आली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या तरुणाला मारहाण करणं मारणेंच्या टोळीला भोवलंय आणि त्यामुळे गजा मारणेसह टोळीवर आता मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. मारहाणी प्रकरणी मारणेला पुणे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. प्रशांत कोरटकरचं वक्तव्य निषेधार्ह असून त्याला आतापर्यंत अटक व्हायला हवी होती असं खासदार शाहू महाराज छत्रपतींनी म्हटलंय. याबाबत 6 मार्चला मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचंही शाहू महाराज छत्रपतींनी पुढे म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्याकडे अलिशान रोल्स रॉईस कशी आली याची सीआयडीनं तपास आता सुरू केलेला आहे. कारण ही रोल्स रॉईस हजारो कोटी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारच्या मालकीची आहे. कोरटकरकडे रोल्स रॉईस कशी आली याचा तपास आता सीआयडीनं सुरू केला आहे.
बुलढाण्यातील केस गळती प्रकरणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांच्या संशोधनावर टीका केली. ICMR बावस्कर सारखी खासगी कंपनी नाही असा एकेरी उल्लेख देखील जाधवांनी केलाय. डॉक्टर बावस्करांनी यानंतर संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या मंत्र्यांना भोजनाचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जेवणाचं निमंत्रण असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. सर्व मंत्र्यांना अधिकाधिक उपस्थिती लावण्याचे आदेश मुख्यमंत्री देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांना भोजनाचं आमंत्रण दिलेलं आहे. फडणवीस यावेळेस काय मार्गदर्शन करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या मंत्र्यांना आज डिनरसाठी बोलावण्यात आलेलं आहे. सागर या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या सर्व मंत्र्यांसाठी भोजनाचा हा कार्यक्रम आहे. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय नेमकं या मंत्र्यांना मार्गदर्शन करतात हे पाहावं लागेल. उन्हाचा तडाखा वाढत असताना तब्येतीच्या अनेक तक्रारीही डोक्यावर काढतायत. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी काळजी घ्यायला हवी असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत स्मार्टफोन बाळगायला बंदी घालण्यास दिल्ली हायकोर्टानं नकार दिला आहे आणि यावेळेस कोर्टानं महत्त्वाचं निरीक्षणही नोंदवलं आहे. स्मार्टफोनबाबत अद्याप कोणतेही नकारात्मक परिणाम दिसून आलेले नाहीत. स्मार्टफोनमुळे मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यास मदत होते असं कोर्टानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या गीर अभयारण्याचा दौरा केलाय आणि यावेळेस त्यांनी जंगल सफारी दरम्यान सिंहाचे फोटो काढले. जंगल सफारीचा मनमुराद आनंद लुटतानाचा मोदींचा व्हिडिओही व्हायरल होतोय. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. उन्हामुळे दुपारऐवजी सकाळच्या सत्रात आता शाळा भरणार आहेत. सकाळी 7:30 ते दुपारी 11:45 शाळा असतील. आजपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे.